कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला चला चला, भांडणं मिटली आता, पहिले माझ्या हातचे आप्पे खायचे, मग शाळा कॉलेजला जायचं। हा ठीक आहे, दे धडे। पहिलं सूर्या खाणं, मग बाकीच्यांनी खायचं। सूर्या बस तू तिथं। सूर्या सर तिकडे। मी सर पप्पे भारीच केलंस ग तू, भारी केलं। हा हो हळू हळू खावा आता तुम्ही पण। घे, मस्त केलंस पप्पे। घरात खा। पप्पे ज्या घरात जाशील ना तिथल्या माणसांना तुझ्या नवऱ्याला खुशच ठेवशील बघ। उशीर झालाय, जाऊया तर मग। हा पटकन। चलो चल चल बाग चल दीदी बस झाली की। चल बाग, ये उशीर झालाय, चल पटकन। अगं अगं चल सूर्या, दुसऱ्या कोणाच्या घरात कशाला? मी याच घरात राहून तुला आणि तुझ्या बहिणींना खुश ठेवीन। तुळजा तुझी पहिली बायको आहे ना, मग मी दुसरी बनून राहीन। यासाठी मला फक्त तुळजाची परवानगी लागेल। मला आजच तुळजाशी बोललं पाहिजे। जालिंदरराव निंबाळकर आहेत का? पंटर पिंट्या मीच तो। कुठनं आलायस? वाढलो काळा चौकीत, शिकलो दुनियेच्या शाळेत, काम केलं लबाडीच्या दुनियेत आणि तिकडून थेट प्रमोशन येरवडा। 2 वर्ष तिकडं होतो जेलमध्ये। हा कालच तिकडचं काम संपवलं आणि तिकडून थेट साताऱ्या। उद्याचं आपल्याला काही माहित नाही आणि परवाची परवा आपण करीत नाही। अरे अरे किती बोलतोस रे तू? मालकांना असं पुढं पुढं बोललेलं आवडत नाही बरं का? त्यांच्या पुढे जर तू बोलायला लागलास ना तर काय? तर काय? आहेत का जालिंदरराव घरात? आहेत की जालिंदरराव घरात? चला भेटवतो तुम्हाला। जालिंदरराव देव माणूस बाप्पा, लई मोठा देव माणूस जालिंदरराव। अहो तुमच्यामुळे येरवड्यातून बाहेर आलो मी। हा तुमच्यामुळे हे निळं आकाश, ते झाड, ते फुलं, ते पक्षी, तो झोपाळा फक्त तुमच्यामुळे बघायला मिळतो बघा। लई मोठा माणूस, लई मोठा माणूस। अरे तुला तुरुंगात ना सोडवलं आम्ही, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन नाही की? नाही पण माझ्या आयुष्याचं ऑपरेशन केलं ना तुम्ही। आता तुम्ही फक्त सांगा काय काम करू सांगा। सांग सगळे सांगतात। आधी उठ, नीट बस 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 बस। अरे नीट बस रे पंटर चिंट्या। पिंट्या
पिंट्या नाव आहे माझं. हा, तेच काय ते चिंट का पिंट्या. आमचं काम दिलंय चिंटुकलंय. हो शेठ, तुमचं काम जर का चिंटुकला असलं असतं ना तर तुम्ही या पिंट्याला जेलमधून सोडवलंच नसतं. हा, काय काम आहे ते पटकन बोला. कुठं चोरी करायची का दरोडा घालायचा आहे का कुठली महत्वाची कागदपत्र वन टास्क करायची, पटकन बोला. माणूस फिरूस मारायचा असेल तर आपल्याला सांगू नका. हा, तेवढं आपल्याला जमत नाही. हा हा ते आम्हाला लय चांगलं जम. हा, त्यासाठी नाही तुला बोलवलं. तुला लग्न करायचंय. लग्न हा, आता खरं सांगू का, तशी माझी पण इच्छा आहे बरं का लग्न करायची, पण आजकाल पोरगेच देत नाही हो कोणी. हा, सगळे जण पैशाच्या मागं पळते. आता त्यांना कोण सांगणार की पैसा नाही माणूस महत्वाचा आहे. हा, आपण आता तुम्ही बघून ठेवली असेल तर आपली काही हरकत नाही बरं का. अरे किती बोलतो रे तू. लाकडाचा असतं तर तुटलं असतं रे. तुला एका पोरीसाठी लग्नाचं स्थळ म्हणून उभं राहायचंय. तिला आणि तिच्या फॅमिलीला विश्वासात घ्यायचे. लग्नाची तारीख बी पक्की करायची आणि लग्नाच्या ऐन मांडवातून काय म्हणालास ते वंटास का काय ते व्हायचे. हा, हा, आणि ह्याचे तुला पैसे भेटतील. पैसे मिळणार असतील ना तर अशा 10 लग्नातनं 1 तास होईना. पण तुम्ही फक्त बोला काम कधीपासून सुरू करायचंय. आजपासून, आत्तापासून. तू इथं पिंट्या म्हणून आलास, इथनं निघायचं ते समीर निकम म्हणून. हे कोण आहे? तू मी? चिरंजीव यांना काय ते सगळं नीट समजावून सांगा. आणि सगळ्यात आधी आजू काय सरड्यासारखा दिसतोय ना, या कपड्याचं काय ते बघा आधी. चल, हा, बस बस बस. पप्पे, काही हवंय का? हो, पण तू देशील की नाही याबद्दल शंका वाटते. सांग ना, काय हवंय? सूर्या. काय काय बोलतेस तू? हे तुझं तुला तरी कळतंय का? हो, चांगलं कळतंय. हे बघ, तू एवढी चांगली शिकलीयस, डॉक्टर झालीयस, तुला तुझं करिअर करायचंय, तुला स्वतःचा दवाखाना सुरू करायचंय. मग ही अशी घरात बसून राहिलीस, घरातली कामं करत बसलीस तर तू तुझी स्वप्न कशी पूर्ण करणार? पण हे जर मी सूर्याची दुसरी बायको म्हणून या घरात आले तर मी सगळी जबाबदारी या घराची माझ्या खांद्यावर घेईन. मग तुला या घरासाठी काहीच करायची गरज नाही पडणार. असं कुठे असतं का? नाही नाही नाही, हे शक्य नाहीये. का शक्य नाहीये? तुझ्या डॅडीने पण 2 लग्न केलीच की. तुझ्या दोन्ही आया सुखाने संसार करतातच की एका घरात. मी पण चांगली वागेल तुझ्याशी, तुझ्या माला नाही सारखी. मी जर सूर्याची बायको बनून आले तर तू तुझं करिअर करू शकशील. पप्पे बस, जास्त होतंय आता. मी ऐकून घेते म्हणून काही बडबडू नकोस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.